गो गॅसचे मालक नितीन खारा यांच्या नागपुरातील कार्यालय आणि गोदामावर कालपासून इन्कम टॅक्स विभागाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। छापेमारी सुरू आहे। आयटीची मुंबई कार्यालयातील अधिकारी जे आहे ते काल पहाटे या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ही कारवाई जी आहे, सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आजचा कारवाईचा दुसरा दिवस आहे। नितीन खारा यांचं गो गॅसचे व्यवस्थापकीय संचालक आहे आणि त्यांच्याच या आपण बघू शकतो रामदास पेठ येथील कार्यालयावर ही छापेमारी या ठिकाणी सुरू आहे। विनापरवाना व्यवसाय, अवैध सिलेंडरची साठवणूक, सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि प्राप्तिकर चोरीचा आरोप असल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा त्यांच्या कार्यालयावर आयटीच्या रेड्स या ठिकाणी पडल्या होत्या, परंतु यावेळीची जी कारवाई आहे ती सलग दुसऱ्या दिवशीही ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि काय हाती लागतं आयटीच्या टीमच्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। काल सकाळपासून आयटीची प्राप्तिकर विभागाची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आयटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही माहिती नव्हती, नंतर त्यांना सोबत घेण्यात आलं। मुंबई प्राप्तिकर विभागाच्या टीमने ही कारवाई केलेली आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू आहे। त्यांच्या हातात नेमकं काय लागतं यावर सगळं अवलंबून आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।